आपल्याले संतांना सगळ्याले सारख्या लेवल मध्ये ठेवलं म्हणून संत ह्या महाराष्ट्रामध्ये जन्मले आले. द्या सर्व मंडळीने आवाज. बोले संत आप्पा स्वामी महाराज की. आवाज होईल, आवाज चांगला खिचून आला पाहिजे. जोरात जागृत करायचं आहे, जागृत. वेगळा आवाज. संत तुकाराम महाराज की. आवाज कमी शिव राहिला. काय काय लोक जय म्हणते, काय काय आवाज चांगला जोरात आला पाहिजे. याने बेस दे भाऊ थोडासा. कारण आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक आहे. 3 पार्टीचे लोक म्हणजे मी काही राजकारणाबद्दल बोलणार नाही आणि फालतू इचुकाट्यात मी हात टाकणार नाही. 3 पार्टीचे लोक म्हणजे पहिल्या नंबरची पार्टी म्हणजे लहान लहान लेकरं, 18च्या खालचे, ज्याने मतदानाचा अधिकार नाही त्यांना आवाज द्या. फक्त 18च्या खालचे ज्याने मतदानाचा अधिकार नाही फक्त त्यांना आवाज द्या. बोलो संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज की. चांगला आवाज द्या ना रे तुम्ही. म्हणजे अर्धे लोक दिसूही नाही राहिले, अर्धे लेकरही दिसून नाही राहिले. काही काही बाई लेकराला घेऊन बसणार. भाऊ याने काहून कमी केले तुम्ही? हे कमी होऊ राहिलं. त्याने सारख्या लेवलने ठेवा ना, वाढवान थोडं सगळं. लहान लहान लेकरांनी आवाज द्या. संत तुकाराम महाराज की. हे होय पहिल्या नंबर पार्टीचा आवाज. याची बॅटरी फुल चार्जिंग होऊन आहे. आता दुसऱ्या नंबरची पार्टी मा कीर्तनात 3 पार्ट्या राहते. ह्या पार्टीला धरून मी कार्यक्रम करतो. पहिल्या नंबरची पार्टीला धरून मी कार्यक्रम करत असतो. दुसऱ्या नंबरची पार्टी गावगावचे सरपंच कोण रे? महिला. तलाठी महिला. ग्रामसेवक महिला. यष्टीत माणूस यंगला तर दोरी कोण ठोकते? महिला. माणसं पहिला. जेवढी बायाली किंमत आहे तेवढी माणसाली किंमत आहे ना. हो. माणसं त्याच बरोबरीची आहे ना. त्या महिला मंडळींनी आवाज. बोलो राष्ट्रमाता जिजाऊ की. मामा मावशीचा आवाज. आवाज हिचा आवाज नवऱ्यासमोर कमी पडते. मग सगळा जर झाला नवऱ्यासोबत तर आवाज होते चांगला जोरात आवाज द्या. बोलो मंजुळा माता की. अजूनही काय काय बाया. आवाज चांगला आला पाहिजे, जागृत केलं पाहिजे, पूर्ण गाव जागृत झालं पाहिजे. आता 9:30ची बस येऊ द्या ना, मग पहा यायची एसटीवर गर्दी किती राहते. कारण तो 75% आरक्षण बायाकडून. सारं फुकट. काय फुकट? तिकीट. हा तिकीट म्हणजे 50च्या वरचं वय असन तर ती तिकीट फुकट. 65च्या वरचं वय असल रेल्वे प्रवास फुकट. हा 95च्या वरचं जर वय असल तर विमान प्रवास फुकट. हा म्हणजे बरंच मर म्हणते तू खाली नको येऊ म्हणते लवकर. पण बायाला एवढं आरक्षण दिलं तर तुम्ही आवाजाले काहून कमी करता? आवाज द्या, चांगला आवाज द्या. वेगळा आवाज. संत तुकडोजी महाराज की. लहान पोट्टे आवाज देऊन राहिले तुम्ही. पायात आहे ज्यांना बाई मध्ये मजूर असेल त्यांना आवाज द्या. तुम्ही काय नाही बोलू राहिले? मी फक्त बायाले म्हणलं. वेगळा आवाज. संत तुकडोजी महाराज की. ह्या गावात आवाज नाही. पहिले बाया बाया माणसाले बे आणि माणसाची आरती चालू करे. पहिले नवरा म्हणजे पती परमेश्वर होता. कोण होता रे?
पार्वती परमेश्वर. हा माणसं म्हणजे बाया माणसाची आरती चालू करे की जय देव जय देव जय जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या. 10-12 दिवसानं चमकतो नवऱ्या, जय देव जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या दिवसानं चमकतो नवऱ्या, जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या. 10-12 दिवसानं चमकतो नवऱ्या, जय देव जय देव. हो पहिले बायाची आरती होती ना आजी त्यावेळेस. आजी म्हणत असेल एवढ्या वयात कुठं हातून राहिला आता. पण आता काळ बदलला माणसं. आता काळ बदलला. आता पोरी भेटून राहिल्या लग्न आल्या. हो तुमच्या गावात कंडिशन आहे का त्याची? हा? हो ना. हो. आता काळ बदलला. आता माणूस हातात ताट घेते आणि बायकोची आरती उतरणं चालू करते. जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, जय देव जय देव जय माझी बायको. तू देशांची नेहमी मनापासून करतो, जय देव जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको. तू देशांची नेहमी मनापासून करतो, जय देव जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको. तू देशांची नेहमी मनापासून करतो, जय देव जय देव. हो तिसऱ्या नंबरची पार्टी राहिली आवाज द्यायची. ते म्हणजे माणसं. सगळ्या माणसांनी आवाज द्या. बोलो बजरंगबली भगवान की. मा बापाचा आवाज जो आहे आवाज. मांडवशील का आवाज कमी होते याचा. माणसाचा आवाज आहे कधी. आवाज जोरात द्या. बोलो संत तुकडोजी महाराज की. आवाज कमी आहे. आता जे जय नाही म्हणून त्याच्या तोंडात किडा पडो. संत तुकाराम महाराज की. हा आता कसा वाढला आवाज. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडतच नाही. अमरावती जिल्ह्यात एक मन आहे, लटकली खुटी तर जाशील कुठी. आज तुमची खुटी महापाशी लटकून आहे म्हणून तुम्ही कुठंच नाही जा. तुमच्या गावात एवढ्याच बाया आहे का? भांडे दिसत घरी. आजचा महाप्रसाद होता. काही काही उभे असणारे बसून जा. कारण खरा या देशाचा सत्यानाश जर केला असेल तर उभे राहणाऱ्या लोकांनी केला. ज्याले म्हणलं त्याला उभेच राहते, बसून नाही ना भाऊ. हा आण एक वेळा जोरात आवाज द्या. संत अप्पा स्वामी महाराज की. हे याले म्हणते आवाज. हे संत संत कोणासाठी लागले की संत मे एक संत था खंबीर तुकड्या राजदा, खंबीर तुकड्या राजदा, खंबीर तुकड्या राजदा. श्रीमद भागवत प्रवचन ज्ञान यज्ञ सप्ताह श्री संत अप्पा स्वामी महाराज यात्रा महोत्सव म्हणजे महाप्रसाद झाला. महाप्रसाद होऊन सगळे टाईट मध्ये आहे. काही काही झोपाले गेले. म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात बघा. गावाला काय आवडते. श्री संत अप्पा स्वामी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव याची पुण्यतिथी होत आहे ना. आपली तेरवी होत आहे. 20 वर्षापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. म्हणजे काकड आरतीवाल्या पोरायने हा कार्यक्रम रचला. म्हणजे किती गावाची उन्नती होत आहे. नाही तर त्याने हो कार्यक्रम रचताना एखादी मग काही काही लोक तर म्हणत ह्यो कार्यक्रम फालतू ठेवला. याच्यापेक्षा तर गौतमी पाटील बरी आहे. पाण्याला टाकाऊ कसं बनली. गौतमी पाटील का तुम्ही मांबळी होय का? तुम्ही आणा ना गौतमी पाटील इथं. तुम्ही आणा. हे समोरून कमी इकडे कमी. हे टेकच्या मागून जाते आणि तिथून पाहते. काय गाणे आहे गौतमी पाटीलचे. मुळीच नव्हतं रे काना
माझ्या मना तुझ्यासाठी आले वना उडीत गाणं तुझ्यासाठी आले वना उडीत गाणं तुझ्यासाठी आले वना उडीत नव्हतं रे काना माझ्या मना उडीत नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना हे गाणं कोणतं होय का होय गौळ आणि गौतमी पाटील का म्हणते ये तो लावणी है सत्यानाश करून टाकला काय काय पोट्टे म्हणत असन तू आमच्या विषयावर काहून येत तसं तुमच्या गावात कोणी दारूच पेत नाही तुमच्या गावात कोणी दारूच पेत नाही मी पहिल्या गावात पाहत आहो इथं दारू नाही पेत कोणीच नाही पेत बाया म्हणत असन याच्या छातीवर बसू काय हो तुले का माहित आहे रे तुझ्या मावसा किती ढोकस देत तू 4-5 दिवस राहून पाय मुक्काम करून पाय आणि मग पाय तुझ्या मावशाचा झेंडू कसा तू कोणत्या नालीतलं पाणी पिते कोणत्या कुत्रीत्याने पाणी पाजते किती रंगाचे कपडे घालते कामाचं बोललो पाहिजे कीर्तन किती वाजेपर्यंत चालू ठेवायचं रे लहान लहान लेकरं समोर आला मी हे पुस्तक आणले त्याने द्यासाठी या ना कोणी समोर लहान लहान तुमच्या गावात काही एवढ्याच बाय आहे काजी काही काही लोक म्हणत असेल महाराज मी एका गावात असंच गेलो मी एका गावात असंच गेलो आणि तिथं म्हणलं कार्यक्रमात बाया पाहिजे एक पोट असंच म्हणे महाराज तुम्हाला काय बायाच पाहिजे का म्हणे मी म्हणलं अरे महा म्हणण्याचा अर्थ फोन नाही मी म्हणलं नाही म्हणे काही महाराज लोकांना पाहिजे म्हणे हात पाय दाबासाठी मी तशातला महाराज काही होय नाही कारण महाराज म्हणलं तर 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही तर आपण महाराज पाहतो आसाराम पासून तर घासाराम पर्यंत तरुण जागृत झाला पाहिजे म्हणून हे कीर्तन आहे कंपासून गाणं काकाजी तुम्ही काहून उठ बस करून राहिले कीर्तनात बाया पाहिजे पहिले बाया पाहिजे कारण त्याचं कारण आहे सांगतो तुम्हाला मला सांगा पिंट्याची माय जर कीर्तनात आली तर सोबत पिंट्या हा येते पिंट्याची माय ने पिंट्याचे बाबा आले हे पिंट्याची माय आणि पिंट्या आला तर पिंट्याचा बाप जाईल कुठं हो येते ना आपला बजेट बसते त्याच्यासाठी तर हे कीर्तन आहे एक वेळा आवाज संत अप्पा स्वामी महाराज की तुमच्यातले लहान लहान झाकलं टमरेलं जे कोणी असेल ते समोर फेका जे 70च्या वर्ष गेले मराले टेकले ज्याचे लाकडं मसनात गेले त्याले मागं ढकलून द्या तसं काही आपल्या कीर्तनात त्याचं काम नाही पण कीर्तन ऐकू नये मी असं म्हणत नाही काय करता परवा एक कीर्तनात बाबाजी आले म्हणे रोशनपाल महाराज म्हणे 62 वर्ष वय चालू आहे म्हणे किती आहे 62 वर्ष वय चालू आहे म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे मी म्हणलं आबाजी कोणती क्रांती केली म्हणे आतापर्यंत देशी पेत होतो आता इंग्लिश पेन चालू केली म्हणे बदल केला म्हणे दुसरं म्हातार आलं म्हणे महाराज म्हणे क्रांती केली म्हणे जीवनात म्हणे आतापर्यंत म्हणे देवी बसली होती म्हणे नवरात्रात सुद्धा मटण आणून खाल्लं म्हणे पण आता म्हणे गळ्यात माळ घातली देवाचं नाव घेतलं म्हणे आता मटण खाणार नाही म्हणे कीर्तन झालं आमचं कीर्तन झाल्यावर जेवण केलं आम्ही जेवणाले ते बुड आमच्या सोबत बसलं तर त्या बुड जेवण झाल्यावर सोपेचं पानदान आलं सोपेच्या पानदानातली त्यानं सुपारी नाही खाल्ली याची सोप तोंडात टाकली मी म्हणलं आजोबाई सुपारी खाऊन दाखव बरं नाही म्हणे त्यात वेळले नाही म्हणे मी म्हणलं चोट्या त्याच्यानं मटण चावणं होत नव्हतं म्हणून तुला मटण सोडलं मटण तुला नाही सोडलं मटणानं तुला सोडलं म्हणून तुकडोजी महाराज आवाज देते नखरे करू नको नकल में फस गई दुनिया असल को छोड़ कर भाई असल को छोड़ कर भाई असल को छोड़ कर भाई
को रोटी ना देवे, अरे मरे बाद पछतावे, मुंड भरे चावल हात मेले कर, कौवा काव काव बुलावे. कबीर महाराजांचा पुराण. अरे आज या 21व्या शतकात माझा बहुजन समाज तेली माणी कुंडी का बरं मारले गेले. या बहुजन समाजाची प्रगती व्हावी, माझा समाज समोरच्या दिशेने जावा, त्यासाठी हे कीर्तन आहे. नकल को छोड़ कर भाई सकल में बस गई दुनिया असल को. छोड़ कर भाई असल को, छोड़ कर भाई. अरे 20 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या गावात मध्ये किती लोक आहेत जी. तसं आजकाल हा कार्यक्रमात लोक कमी आहेत. बाबू द्या रे आवाज. बोलो अप्पा स्वामी महाराज की. तुम्ही आवाज द्या लहान लहान पोरं. संत तुकडोजी महाराज की. आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंत बरोबर हो म्हणणारा. ये रे पुस्तक घेऊन जा. ये बाळा ये ये बाबू. माईक दे रे. दोघं दोघं या ना या ना या ना या ना. अरे ये रे एकासाठीच नाही रे हे. मी कोणतीही योजना काढीन तर सर्वसामान्य मी सर्वच पक्षाला ये ना तू ये ना ये 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 हे म्हणतस आणि यानं माई योजना मला भेटायची ते हे गेलं समोर. माईक दिले त्याच्या हाती. येऊन जा बाबू तू ये 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 ना ये बाबू. पाठवा काकाजी त्याले पाठवा. बाबू ए बाबू काय नाव तुझं. आओ बच्चों तुम्हें दिखाए जाके हिंदुस्तान की किस्मती से दिल करो ये जाती है वरदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. काय नाव तुझं. भाऊ याने बरोबर करा ना. बेस द्या ना थोडसा. तुम्ही साऊंड वाले काऊन तुम्ही काय त्याच्यापाशी बसले. बोटात हो घालत आहे तुम्ही त्याच्याकडे पाहू राहिले. तू इकडे पाय ना त्याच्याकडे काय हेडलाईट आहे तुझ्या मागं. तू माझ्याकडे पाय. हम तुम्हारे साथ है. भिऊ नको मी त्या छातीशी आहो. काय नाव आहे तुझं. वैभव गजानन बनसोड. काय 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 एवढ्या स्पीड. काय म्हणलं. वैभव गजानन बनसोड. हा गजानन बनसोड. बनसोड का सोडाचा आहे. काही दलितदर नाव ठेवले. माझ्या आडनाव एवढं दलितदर आहे. खाडे. मी कोणाच्या खाड्या करत नाही पण खाडे. आपले बहुजनाचे आडनाव लई दलितदर ठेवले. याचा आडनाव आहे गराट. गराट गराट म्हणजे वारातून गराट वराट फुराट बिराट बंद. काय आडनाव म्हणलं. बनसोड. अमरावती जिल्ह्यात एक आडनाव आहे. मा कीर्तन झालं तिथं जेवायला बसलो आम्ही. जेवता जेवता हे पोट एवढं दलितदर आहे तर हे चूप बसणार नाही. कुठेही बसन ते चमचा मारतच बसन. त्या घरवाल्याने भाजी आणली वाढाले. त्या भाजी वाढली. काकाजी म्हणे तुमचं आडनाव काय आहे म्हणे. बरं त्याने तेवढ्यात थांबायचं ना. आम्ही जेवण करत होतो काकू. चूप बसून गेले असते. जेवण झाल्यावर आडनाव सांगितलं असतं. जेवता जेवता त्यानं आडनाव सांगितलं हाके. पुढचं जेवशाच नाही लागे. बरं ते तेवढ्यात थांबायचे ना. तेवढ्यात नाही थांबले. मानाव आडनाव हाके आहे म्हणे. पण मी मा पोराले पोरगी मागितली म्हणे चंद्रपूर जिल्ह्यातली. काहीच आडनाव आहे म्हणे पाटे. काय आडनाव आहे जी. तर तुमच्या गावात याच्या पहिले मला याले वेळ झाला. याले वेळ झाला. आयोजकाच्या फोनावर भाऊ शेट्टी नका मारू देऊन हे दोन्ही नवरती उठून पर्यंत माझ्या म्हणून म्हणजे याले वेळ झाला. एका गावात असंच तुमच्या गावात फोनावर फोन आले. मी उचलणं बंद केले. तसंच एका गावात फोन आले. मी आयोजकाचे फोन उचलणं बंद केले. आयोजकाचे एकही फोन नाही उचलला. मग